असे आपल्या बी परिसरामध्ये पहिल्यांदाच गुन्हेगार आहेत. ते आम्हाला आजच कळालंय की ह्यांच्या पाठीमागे कोणीतरी असल्याशिवाय एवढे मोठे पाऊल उचलणार नाहीत. कारण ते डायरेक्ट एका माणसाच्या जीवावर उठतात म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कारण बातमीमध्ये काही जणांनी उघड धमकी दिलेली, त्या तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये धमकी दिलेली आणि ती बातमी तुम्ही डबल दाखवा की त्या बातमीमध्ये कुणी धमकी दिलेली, काय काय केलेलं आहे. म्हणजे त्याला इतक्या क्षुल्लक कारणावरून बॅनर लावण्याच्या प्रकरणावरून त्यांना जर जीवे मारायचा असेल तर मग आम्ही शांत बसणार नाही. श्रीकृष्ण धानोरकर नावाचा व्यक्ती आहे, त्याचं फिर्यादीमध्ये नावही दिलेलं आहे. ज्यांची त्यांना ओळख पटलेली आहे संजय जाधवला, त्यांचं नावही त्यांनी फिर्यादीमध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे. ही घटना म्हणजे गोवर्धन मध्ये पहिली घडी आमच्या इकडे. वाद हे थोडक्यात चालायचे, पण हे मी ना पाच टोकाचं पाऊल उचललं होतं. आणि जे महाग जे हे करणार होता, हे तू भेटणार नाहीस का आम्ही बघू, पहिले त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. बरोबर आहे का नाही? नक्कीच आहे का नाही? मोठे पोलीस स्टेशन मध्ये धमकी दिली का नाही? सपोर्ट त्याचा असणारच आहे ना. एवढी पहिली झालेली आपल्या इथं. किती लोकांकडून अजून आम्हाला कुठलीही नावं सांगण्यात आली नाही. 2 व्यक्तीला अटक केले फक्त एवढं सांगण्यात आले आणि त्यामध्ये श्रीकृष्ण धानोरकर याला अटक केल्याचं पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. फक्त बॅनर लावण्याबद्दल हा वाद उद्भवला होता. किरकोळ पाचापाची झाली होती, बोलाबोली झाली होती. पण ह्याचा शेवट एवढा घातक होईल हे असं आम्हाला वाटलं नव्हतं. गावात पाळा ठेवले त्यांच्यावर, ते कसं कसं जातात, कुठे कुठे जातात, कसं आणखीन यामध्ये आणखीन एक सांगण्याचा तात्पर्य असं आहे की ते आरोपी येत असताना इथले काहीतरी खान म्हणून आहेत कॅनोडा असताना, तर कॅनोडा असताना त्यांना पण एक धमकी मिळाली. दिनांक 19 एप्रिलच्या रात्री 11:30 वाजता गोवर्धन गावचे माजी सरपंच संजय जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला जे झाला होता, त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी आलो. त्यांच्या गावचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच माध्यमातून शिरसाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. 6 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आणि त्यातील 2 आरोपी देखील पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर येते. आपल्यासोबत गावकरी आहेत. नेमकं काय प्रकरण घडलं होतं, नेमका तो हल्ला कसा होता आणि नेमकं प्रकरण कशापासून उद्भवलं हे देखील जाणून घेण्यास तितकाच आपण प्रयत्न करणार. नेमकं काय प्रकरण होतं, कशामुळे ही गोष्ट आली आणि माजी सरपंचावर कोयत्याने हल्ला. सुरुवातीला मी ह्या घटनेचा जाहीर निषेध करतो. आणि ही जी घटना घडली ही संघटित गुन्हेगारीतून घडलेली घटना आहे. ही एकत्रित येऊन सरपंच संजय जाधववर रात्री 11:30 वाजता हल्ला करणं आणि वरचीवर मिळत असलेली आम्हाला तर माहिती अशी आहे की त्याला पूर्ण जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि पूर्ण तयारीने झालेले होते. पण ते नशिबाने ते वाचून पळाले. तिथून संध्याकाळी ते प्रवासात येत असताना त्याला पाठीमागून त्यांच्यावर येऊन हल्ला केला होता. त्यातील एक व्यक्तीला त्यांनी ओळखलं बी होतं. त्या अनुषंगाने पोलीस तपास बी करत आहेत. आणि व्यक्ती होता काय त्या फिर्यादीमध्ये त्याचं नाव देखील टाकण्यात आलं. तुम्हाला फिर्यादीमध्ये नाव वाचता येईल. त्याच्यावर श्रीकृष्ण धानोरकर नावाचा व्यक्ती आहे, त्याचं फिर्यादीमध्ये नावही दिलेलं आहे. ज्यांची त्यांना ओळख पटलेली आहे संजय जाधवला, त्यांचं नावही त्यांनी फिर्यादीमध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे. संशय असा होता की गावातला एक तरुण आणि इतर परळी तालुक्यातील काही असे तरुण आहेत का, आता अटक केलेल्यापैकी कोण कोण आहेत तुम्हाला काही सांगण्यात आले का पोलिसांकडून? नाही, पोलिसांकडून अजून आम्हाला कुठलीही नावं सांगण्यात आली नाही. 2 व्यक्तीला अटक केले फक्त एवढं सांगण्यात आले आणि त्यामध्ये श्रीकृष्ण धानोरकर याला अटक केल्याचं पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तिथं आपल्यासोबत दुसरे सुद्धा गावकरी आहेत. मयूर भाई, नेमकं काय प्रकरण होतं, कशापासून हा वाद निर्माण झाला आणि इतक्या टोकाला गेला, चक्क कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय, एकाच गावातील 2 व्यक्ती आहेत, नेमकं कशामुळे हे प्रकरण उद्भवलं? मुळामध्ये हा वाद आहे आपल्या अर्जुनेश्वर मंदिर देवस्थानच्या ट्रस्ट संदर्भात. फक्त बॅनर लावण्याबद्दल हा वाद उद्भवला होता. किरकोळ पाचापाची झाली होती, बोलाबोली झाली होती. पण ह्याचा शेवट एवढा घातक होईल हे असं आम्हाला वाटलं नव्हतं. आणि हा निश्चितच निषेध व्यक्त करण्यासारखा शेवट झालेला आहे. कारण एवढा निर्घृणपणे असे आपल्या बी परिसरामध्ये पहिल्यांदाच गुन्हेगार आहेत. ते आम्हाला आजच कळालंय की ह्यांच्या पाठीमागे कोणीतरी असल्याशिवाय एवढे मोठे पाऊल उचलणार नाहीत. कारण हे डायरेक्ट एका माणसाच्या जीवावर उठतात म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कारण कोयत्यानं हल्ला करणे, आणि आम्हाला तर अशी बातमी कळाली, आता ती खरी आहे का खोटी माहित नाही, पण त्यांना मारून पोत्यामध्ये भरून पाटामध्ये सोडण्याचा त्यांचा विचार होता असं सुद्धा माहिती मिळाली. आता हे खरी आहे का हे पोलीस तपासामध्ये समोर येईल. पोलीस तर तपास करणारच आहेत. पण आम्हाला एकच म्हणायचंय की ह्या गोष्टीमध्ये तुम्ही ज्यांचा वापर ह्या गोष्टीमध्ये पाठीमाग करतात ते खरंच समोर येणं गरजेचं आहे. कारण आपल्या शिरसाळ परिसरामध्ये सगळे गावातले लोक गुण्यागोविंदाला राहणार होते आणि अशा आमच्या एरियामध्ये कधीच घटना झालेल्या नाहीत. आणि ही घटना खूपच निंदनीय आहे आणि ह्या घटनेचा आम्ही सर्व ग्रामस्थ हा निषेधच करतो. आणि विशेष म्हणजे
हा वाद एकदम क्षुल्लक कारणासाठी झालेला वाद एवढ्या टोकाला जायला नव्हता पाहिजे, पण हा गेला. मयूर भैया, एकंदरीत पाहायला गेलं तर ही घटना जर पाहायला गेलं तर संजय जाधव हे गावाकडून शिरसाकडे येत होते, त्यांच्या शेतातील उसाला पाणी देऊन हे शिरसाळ्यातील घराकडे येत होते. मग त्यांना एवढी इत्तंभूत माहिती कोण देत होतं किंवा पुरवित होतं? काही अशी रेकी केली जात होती का? काही ठराविक ठिकाणी वेगवेगळे पोरं देखील बसवलेले होते? काय वाटतं, असा काही संशय? आताच सांगितल्याप्रमाणे काय आहे की आम्हाला हा संशय आहे की ही संघटित गुन्हेगारी ह्याच्यामध्ये बरेच जण आहेत. हे 6 नावं फक्त सरपंच संजय जाधव यांनी सांगितलेत किंवा 6 जण त्यांना मारण्यासाठी होते, पण मुळामध्ये ह्याच्या पाठीमागे किती जण आहेत हे आणखीन पोलीस तपासामध्ये समोर येईल. कारण ही म्हणावं तसे संघटित गुन्हेगारीच आहे. ह्याच्यावर आम्हाला तर आमची मागणीच आहे की ही संघटित गुन्हेगारीचा कायदा दाखल करून त्यांना जामीन सुद्धा झाली नाही पाहिजे. कारण हे प्रत्येक गोष्टीचा शेतातून निघालेत का, तिथून निघालेत कुठपर्यंत आलेत, हे सगळे त्यांना टीप देणारे कोणी ना कोणी असणारच आहे. त्याशिवाय हे एवढा पाऊल उचलणार नाहीत. त्यावेळेस मग तो मोबाईल सीडीआर असतील, वेगवेगळे लोकेशनचे सीडीआर पोलिसांकडून काढले जात आहेत का? पोलिसांचा तपास योग्य दिशेने होत आहे का? पोलीस तपासात सहकार्य करतायत? पोलीस तपासामध्ये सहकार्य करतायत, पण म्हणावं आमची अपेक्षा जेवढी आहे त्याप्रमाणे आणखीन त्यांनी घेतलेलं नाही. तरी पण 2 आरोपी पकडलेत. आज बहुतेक त्यांना कोर्टामध्ये हजर करणार होते. तसं काय आम्हाला अधिकृत माहिती नाही, पण एक आमचा अंदाज आहे की बाबा 24 तासाच्या आत त्यांना कोर्टामध्ये हजर करायला पाहिजे आणि त्यांना PCR किंवा MCR म्हणा त्याच्यातून बाकीची माहिती उलगडायला होणारच आहे. नक्कीच आपल्यासोबत अनेक दुसरे देखील ग्रामस्थ आहेत. नेमकं काय प्रकरण होते जाणून घेण्याचा प्रयत्न. दादा, काय नेमकं आता संजय जाधव यांची तब्येत कशी आहे आणि आरोपीला शिक्षा कशी व्हायला पाहिजे? काय मागणी असणार? सध्या त्यांची म्हणजे तब्येत स्थिर आहे, पण त्यांना डोक्याला मार लागलेला आहे, मी कवटीला मार लागलेला आहे. म्हणून आज दुपारी ते लातूरला घेऊन गेलेले त्यांना पुढच्या ट्रीटमेंटसाठी. अंबाजोगाईत न्यूरोसर्जन नाहीये म्हणून त्यांनी पुढे जायला सांगितलंय. तर तोपर्यंत आम्ही आता त्यांची तब्येत ठीक होस तर आम्ही वाट बघणार आहे. पोलिसांचं नक्की सहकार्य आहे आम्हाला, पण तरी पण अजून जास्तीत जास्त कसं करता येईल. अर्जुनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून झालेला हा वाद तुमच्या बातमीनच हा वाद दाखवला गेला आणि त्या बातमी तुम्ही बघू शकता आज पण की त्या बातमीमध्ये काही जणांनी उघड धमकी दिलेली, त्या तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये धमकी दिलेली आणि ती बातमी तुम्ही डबल दाखवा की त्या बातमीमध्ये कुणी धमकी दिलेली, काय काय केलेलं आहे. म्हणजे त्याला इतक्या क्षुल्लक कारणावरून बॅनर लावण्याच्या प्रकरणावरून त्यांना जर जीवे मारायचा असेल तर मग आम्ही शांत बसणार नाही, आम्ही त्याला योग्य उत्तर द्यायला तयार आहे. आपल्यासोबत भया देखील आहेत. भयाने एकंदरीत पाहायला गेलं तर छोटं क्षुल्लक कारण होतं आणि त्याच्यामधून एवढं टोकाला गेलेलं. काय वाटतं यामध्ये जी मानसिकता आहे, संघटित गुन्हेगाराची मानसिकता आहे, त्यांच्यावर काय अपेक्षित तुम्हाला कारवाई आहे? अपेक्षित कारवाई म्हणजे पोलिसांनी त्यांच्यावर 307 हा गुन्हा दाखल केलाय असं आम्हाला FIR च्या माध्यमातून समजलंय. तरी पण मी एक ग्रामस्थ आणि बाकीच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी आणखीन एक मागणी करतो की हे जे संघटित गुन्हेगारी, ह्या गुन्हेगारीच्या अंतर्गत मकोका हा कायदा जो आहे तो या आरोपीवर लावावा आणि पोलिसांनी याच्यापेक्षा आणखीन जास्त तत्परतेने या प्रकरणाची चौकशी करावी. पोलीस यामध्ये तुम्हाला सहकार्य करतायत का? योग्य दिशेने तपास करतायत का? निश्चितच आम्हाला पोलिसांचं सहकार्य चालू आहे. पोलिसांनी 2 आरोपी पकडलेले आहेत, पण आमची आणखी अशी अपेक्षा आहे की पोलिसांनी याच्यापेक्षा आणखी जास्त, कारण की घटना होऊन 4था-5वा दिवस आहे आज, फक्त 2च आरोपी भेटलेत, बाकीचे आरोपी मोकाट फिरायलेत असं आम्हाला निदर्शनास आलंय. म्हणजे आम्ही असं काही सांगू शकत नाही, पण कोणाच्या बोलण्यावर ह्याच्यावर असं वाटतंय की आणखी जे राहिलेले आरोपी ते तसेच मोकाट फिरायलेले. नेमका घटनाक्रम कसा होता? 11:30ची वेळ होती आणि संजय जाधव इकडून येऊ लागले आणि नेमकं त्यांना आरोपींना कुठं गाठलं आणि कसं त्यांच्यावर हल्ला केला? काय काय शस्त्र होते? कोयता असेल, काठी, लाठी, नेमकं काय काय होतं? त्यांच्यासोबत चटणी देखील होता. संजय जाधव हे संध्याकाळी त्यांचं काहीतरी टोळी त्यांची आणि त्याचा हिशोब करत होते गावामध्ये. आणि गावामध्ये आमच्या इथं संभाजी महाराज चौक म्हणून आहे, संभाजी महाराज चौक गोवर्धन, तिथं एक त्यांच्या कोयत्याचं समजा एक हिशोब करत होते. तिथंच घर आहे त्या कोयत्याचं आणि तिथून येत असताना आम्हाला असं वाटतंय की तिथून पाळत ठेवलेली त्यांच्यावर, गावातनं पाळत ठेवलेली त्यांच्यावर. ते कसं जातात, कुठे कुठे जातात, कसं आणखीन यामध्ये आणखीन एक सांगण्याचा तात्पर्य असं आहे की ते आरोपी येत असताना इथले काहीतरी खान म्हणून आहेत कॅनोडोरा असताना, तर कॅनोडोरा असताना त्यांना पण एक धमकी मिळाली, जे की एक शेतकरी आहे, शेतकऱ्यांना पण त्या आरोपीने धमकी दिलेली की तू माझ्या बॅटरी लावू नको, असं करू नको, तुला मारून टाकताला, असं ते तिथल्या शेतकऱ्याला धमकी दिली. तसं आम्हाला मुलगा त्या ठिकाणी कॅनोला उभा होता हा म्हणजे ते त्याचं पाणी मोटर टाकत होता, पण त्याच्यासोबत पण त्यांचा काहीतरी क्षुल्लक वाद झाला म्हणे, तसं आम्हाला त्यांनी सांगितलं.
कादर खान काहीतरी असं नाव आहे त्याचं. आपल्यासोबत दुसरे देखील ग्रामस्थ आहेत. काय नेमकं आपण 2 दिवसापूर्वीच भेटलो होतो, सोबत होतो, आपण फोटो देखील काढला त्या ठिकाणी तुमच्या बौद्ध विहारामध्ये जाऊन. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. अतिशय क्रूरपणे तो हल्ला होता. त्यांना जीवे मारण्याची ती पद्धत होती आणि त्यातून संजय जाधव हे पळ काढून त्या ठिकाणून त्यांनी त्यांचा जीव वाचवलाय. परंतु ही जी घटना झाली निषेधार्ह आहे. काय वाटतं अशा घटना तुमच्या परिसरात घडतात? ही घटना आमच्या गोवर्धन परिषद मध्ये सुरुवातीला आतापर्यंत कधीच नाही झाली. आम्हाला कळतंय तसं नाही झालेली. हे होऊन ही घटना झाली, ही दुर्दैवी घटना झालेली. की हे हल्ला असा नाही व्हायला पाहिजे. आमच्या गावामध्ये राजकारण जरी झालं तरी आमच्या राजकारणाचं असं होतं की मुद्द्याची गोष्ट फक्त 2-4 दिवस आमचं राजकारण व्हायचं. त्याच्यानंतर आम्ही एका टेबलवर येऊन चहा पाणी करणं, काय जेवण करणं कधीही नाही झालं. आणि ही घटना म्हणजे की समोर आता भविष्यामध्ये नवीन पिढीमध्ये नवीन पिढीमध्ये ही घटना बघायला भेटली. आता माझं वय 45 वर्षात कमीच कमी मला एक 25-30 वर्षापासून मतदान करीत असेल मी. हे कधीही आमच्या गावामध्ये गालबोट नाही लागलेली गोष्ट ही घटना घडून गेली. राजकीय काही वरदहस्त असू शकतो याच्या पाठीमागे, कोणी राजकारणी म्हणा किंवा यांना काही पाठीमागून गाव पुढारी असतील किंवा परिसरातील तालुक्यातले काही गाव पुढारी खत पाणी घालतात का, त्यांना आश्रय देतात का? आता तपासामध्ये माहितीच होणार आहे. खत पाणी घालणारे कळतेन, आरोपी समोर येतेन, हे सगळं माहितीच होणार आहे. तपासामध्ये माहितीच होणार आहे. तोपर्यंत आपल्याला कोणाचं नाव घेता येणार नाही. नक्कीच आपल्यासोबत दुसरे देखील ग्रामस्थ. दादा, काय सांगता येईल अशा घटना, आता ही घटना एवढी क्रूरपणे करण्यात आली, काय राजश्रय असू शकतो का, किंवा गावातील गाव पुढारी म्हणा किंवा परिसरातले गाव पुढारी त्यांना खतपाणी घालतायत का, त्यांना आश्रय देत आहेत का? हा, नक्कीच गावातून सपोर्ट असल्याशिवाय एवढं मोठा पाऊल ती उचलू शकत नाही. कारण चिल्लर गोष्टीला आता हे जे कृष्ण धानुक्रम म्हणजे हे आता 2 महिन्याखाली त्यांच्या विरोधात होता. लगेच त्यांनी तुम्हीच बाईट घेतली की लगेच त्यांनी त्याला फुस लावली. हे गावातून जे 4-2 आहेत त्यांचे चेले चपाटे, त्याने फुस लावली त्यांना असं करा म्हणून. तसं करायला आता त्यांना बी फिरायचं रात्र बेरात्र, त्यांनी बी लक्षात ठेवावं. आता नेमकंच आता हे प्रकरण वेगळ्या मार्गाने जाण्याच्या दिशेत पाहता मिळते. काय दादा, काय वाटतंय तुमच्या गावच्या माजी सरपंचावर कोयत्यानं हल्ला झालाय, अशी मानसिकता तयार व्हायला नाही पाहिजे? आम्हाला तर भरपूर साथ दिलेली. मी नाशिकला होतो. मी जीवनापूर तांड्यापासून रायगड गेलो. सरपंच बल तिथून आलेलं आहे. गावचा ते हे होऊ नये पर झालं. आम्हाला चटणी भाकरीला अन्नाला ताटावर त्याने बसविलेले, ह्याच्यामुळे मला बोलता येत नाही. नक्कीच तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. आणि पाहायला गेलं तर आपल्यासोबत गावातले ग्रामस्थ देखील अजून आहेत. काय दादा, या ठिकाणी संजय जाधव यांच्यावर कोयत्यानं हल्ला केला, छोट्याशा शुल्लक कारणावरून एवढं टोकाचं पाऊल गेलं. नेमकं त्यांना जीव मारेपर्यंत त्यांना क्रूर हल्ले केले. त्यांच्या मानेवर देखील कोयत्याचे हल्ले, हातावर आहेत, पायात रॉड देखील असताना म्हणजे पायदूत देखील फ्रॅक्चर झाला. काय वाटतं अशा क्रूर कृत्य करणाऱ्या व्यक्तींना काय शिक्षा व्हायला पाहिजे? अशी शिक्षा भरपूर व्हायला पाहिजे सर. ही घटना म्हणजे गोवर्धन मध्ये पहिली घडी आमच्या इथं. वाद हे थोडके चालायचे, पण हे ना टोकाचं पाऊल उचललं होतं. आणि जे महाग जे हे करणार होता, हे तू भेटणार नाहीस का, आम्ही बघू, पहिले त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. बरोबर आहे का नाही? नक्कीच आहे का नाही? पोलीस स्टेशन मध्ये धमकी दिली का नाही? सपोर्ट त्याचा असणारच आहे ना. एवढी पहिली झालेली आपल्या इथं. किती लोक असू शकतात या गुन्ह्यामागे? आता 6 लोकांची म्हणजे एक कृष्णाचं नाव निश्चित झालेलं आहे आणि त्याच्यानंतर दुसरे इतर 5 जण आहेत. कृष्णा धानोरकर सह इतर 5 जण. याच्यामध्ये अजून संख्या वाढू शकते का? गावातली काही नावं येऊ शकतात का? आता रेकी करणारे असतील किंवा त्या ठिकाणी टिप देणारे किंवा जाधव इथपर्यंत आले असं म्हणणारे अजून संख्या वाढू शकते. काय वाटतं, कुणाकुणावर संशय येऊ शकतो? वाढू शकते. संशय कुणाकुणावर येऊ शकतो गावातल्यापैकी? आता काय तपासात होईल, तपासात येईल ना. तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर चक्क 19 तारखेला रात्री 11:30 वाजण्याच्या दरम्यान संजय जाधव यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्यावर कोयत्यानं हल्ला केला आणि त्यांना
या ठिकाणी जीवे मारण्याचा प्रयत्न केला, परंतु संजय जाधव हे त्यांच्यापासून कसे बसे वाचून त्या ठिकाणाहून त्यांनी पळ काढला आणि त्यांचा जीव वाचवला. परंतु पाहायला गेलं तर ही जी मानसिकता आहे ती मानसिकता अतिशय कठोर झालेली आहे आणि पाहायला गेलं तर छोट्याशा क्षुल्लक कारणावरून एवढं टोकाचं पाऊल आलेलं आहे आणि यामध्ये आता गुन्हेगारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये कृष्णा धानोरकर याचं रितसर नाव घेण्यात आलेलं असलं तरी त्याच्यासोबत इतर 5 जे नाव आहेत ते समोर समोर येऊ शकतात, तपासामध्ये समोर येतील. परंतु पाहायला गेलं तर गावातून संजय जाधव या ठिकाणापर्यंत येईपर्यंत नेमके कुठपर्यंत आलेत अशी टीप देणारे जे काही पाळत ठेवणारे आहेत ते देखील समोर यायला पाहिजेत आणि कृष्णा धानोरकर सह इतर आरोपींना पाठीशी घालणारे किंवा आश्रय देणारे जे काही गावातील गाव पुढारी असतील किंवा शिरसासह परिसरातील काही पुढारी असतील जे पाठीशी घालतात त्यांची देखील या गुन्ह्यामध्ये नाव येण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. ग्रामस्थांची तशी मागणी देखील समोर येत आहे. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का, या गुन्ह्यामध्ये कसा तपास पोलीस करतात हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.